हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 16 मेच्या एपिसोडमध्ये असा काही ट्विस्ट आलाय जो पाहून तुम्ही सगळे हादरून जाल. खरंच लपंडावसारखी मालिका आजपर्यंत आपण कधीच पाहिली नाहीये. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, शेवटी साईबाबांनी चमत्कार केला आणि तेजस्विनी, खरी तेजस्विनी, सखीची खरी आई ही जिवंत आहे आणि सुखरूप आहे. तिला खूप लागलंय, ती खूप जखमी आहे, परंतु जिवंत आहे आणि स्वतःच्या पायावर चालू शकते. आणि आता लवकरच तेजस्विनी परत येणार आहे आणि जेव्हा तेजस्विनी परत येईल तेव्हा होईल खरा मोठा धमाका. म्हणजे एकीकडे तेजस्विनी, दुसरीकडे सरकार, तिसरीकडे नंदा आणि चौथीकडे कान्हा. हे महायुद्ध पाहायला खूपच मजा येणार आहे, यात शंका नाही. मग खरी तेजस्विनी जिवंत कशी, ती कधी परत येणार, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखीने सभा भरवलेली असते आणि ती गौतमला चांगलं धारेवर धरते आणि गौतमला ठणकावून सांगते, गौतम काका, जर घरातील सगळे कामत त्या कबीरच्या विरोधात आहेत तर तू त्या कबीरची साथ का देतोयस, हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. सखी चक्क माझ्यावर ओरडतीये. हे पाहून गौतमला खूप वाईट वाटतं, तर सरकार मात्र भलतीच खुश होते. आणि मग नंदा सखीला म्हणते, जाऊ दे सखी बाळा, कशाला त्रास करून घेतीयेस, या गौतमची तरी काय चूक आहे. आता या जगात त्या कबीरसारखे आणि मनस्विनीसारखे अनेक माणसं आहेत जे तुम्हाला तुमच्या गोड गोड बोलण्यात फसवतात. मग तुम्ही तरी काय करणार, तो असाच फसला असेल. हे ऐकून सरकार खूप चिडते. नंदा तिला म्हणते, काय ग तेजुडी, बरोबर बोलते रे मी. सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते. सखी दुःखी असते आणि मग परशुराम म्हणतो, सखी, तू हे जे केलंस ना ते अगदी योग्य केलंय. त्या कान्हाला तू सुनावलं ते ऐकून मला बरं वाटलं. सरकार खुश होते तर लगेच उर्मिला म्हणते, हो ना, आणि जर घरातील सगळे त्या कबीरच्या विरोधात आहेत तर गौतमने त्याची साथ देणं हे मला सुद्धा आवडलेलं नाहीये. मीनाक्षी म्हणते, हो, त्या कबीरचा आणि आपल्या घराचा आता काहीच संबंध नाहीये. आणि मग परशुराम सरकारचं, खरं तर तेजस्विनीचं कौतुक करतो. सखी, तू खूप लकी आहेस बरं का, नाहीतर आजचे आईबाप नवरा कितीही वाईट असला तरी स्वतःच्या मुलीलाच म्हणतात, जा त्याच्याबरोबर ॲडजस्ट कर, त्याच्याबरोबरच राहा. पण तुझी आई तशी नाहीये. तुझा नवरा एवढा वाईट आहे आणि तुझी आई त्याच्यापासून तुला घटस्फोट घ्यायला सांगतीये. तुझी आई तुला सपोर्ट करतीये, अशी आई नशिबानेच मिळते. मीनाक्षी म्हणते, हो ना सखी, तू नशिबान आहेस की तुझी आई तुला सपोर्ट करतीये. आणि मग उर्मिला सुद्धा म्हणते, आणि आपण सगळेच नशिबान आहोत की तेजस्विनी वहिनीसारख्या व्यक्ती आपल्या घरात आपल्याबरोबर राहतात. त्यामुळे गौतमला खूप राग येतो आणि नंदा म्हणते, खरंय, कुठे माझी तेजुडी आणि कुठे ती मनस्विनी, निर्लज्ज कुठली. खरंच तिने तुम्हाला सगळ्यांना किती त्रास दिलाय ना. सरकारला खूप राग येतो, कारण खरी मनस्विनी तर तीच आहे. सरकार म्हणते, जाऊ दे ना नंदा मावशी, कशाला त्या सरकारचा विषय काढतेस. तिचा विषय काढल्यावर माझ्या मुलीला खूप त्रास होतो. तुला माहिती आहे ना, तिचं नाव काढूच नको. आणि मग सखी दुःखी होऊन म्हणते, हो नंदा मावशी, त्या सरकारचं नाव नकोच. त्या सरकारने आम्हाला खूप त्रास दिलाय. कशाला त्या कटू आठवणी. पण आज मी खुश आहे, कारण माझी खरी आई तेजस्विनी येथे आहे आणि मी तिला गिफ्ट देणार आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तेजस्विनी म्हणजे सरकार विचारते, कसलं गिफ्ट. तर सखी सांगते, मदर्स डेचं गिफ्ट. लवकरच मदर्स डे येणार आहे आणि या दिवशी जे तुझं आहे ते मी तुला परत करणार. माझ्या नावावरची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार. हे ऐकून सरकारला अत्यानंद होतो. आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. पण सरकार तसं चेहऱ्यावर काही दाखवत नाही आणि तिच्यापेक्षा जास्त आनंद या नंदाला झालेला असतो, कारण जे सरकारचं त्यातलं अर्ध तिचं. हे ऐकून उर्मिला, परशुराम, मीनाक्षी हे सगळे सुद्धा खूप खुश होतात. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद असतो. पण गौतमला जबर धक्का बसतो. गौतम म्हणतो, सखी, काय गरज आहे, तू ठरवलं होतंस ना 1 महिना काय करायचं नाही आणि अजून खूप दिवस बाकी आहेत, थांब ना थोडा वेळ. तर सखी म्हणते, नाही काका, आता 1 महिना वाट पाहण्याची काय गरज आहे. मला त्या कबीरचं खरं सत्य कळालंय. आता मी 1 महिना वाट पाहणार नाहीये. उद्याच मी संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या आईच्या नावावर करणार. त्यामुळे गौतमला खूप वाईट वाटतं. आणि त्याच वेळेस वकील तेथे येतात. सगळेजण विचारतात, अरे वकील साहेब का आले. तर सखी सांगते, मीच त्यांना बोलवलंय. आता आईच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करायची
मग प्रॉपर्टीचे पेपर्स बनवावे लागतील ना, त्याबद्दल सांगायला त्यांना बोलवलंय. सगळ्यांना आनंद होतो, सरकार खुश असते. पण गौतम दुःखी होऊन तेथून निघून जातो आणि मग सरकार आपली नाटकं सुरू करते. सखी बाळा, याची काय गरज आहे ग? जे तुझं आहे ते तुझ्याजवळच राहू दे. आणि माझ्या नावावर प्रॉपर्टी असली काय आणि तुझ्या नावावर प्रॉपर्टी असली काय, काय फरक पडतो? तर सखी म्हणते, नाही आई, हे सगळं तुझ्या हक्काचं आहे, ते तुलाच मिळालं पाहिजे आणि आजपासून ही सगळी प्रॉपर्टी तुझीच होणार. सरकार चेहऱ्यावर गोड स्माईल आणते, त्यामुळे सखीला सुद्धा आनंद होतो. आणि मग गौतम काका आपल्या बेडरूममध्ये येऊन कान्हाला कॉल करून सगळं सांगतो की उद्याच सखी आपली संपूर्ण प्रॉपर्टी त्या सरकारच्या नावावर करणार आहे आणि कान्हा तुला काहीतरी करावं लागेल. पण कान्हा रिलॅक्स असतो आणि म्हणतो, अरे वा, मला नव्हतं वाटलं सखी मॅडम इतक्या लवकर निर्णय घेतील. बरं झालं त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी लवकरात लवकर प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करायला हवी. गौतमला जबर धक्काच बसतो. गौतम विचारतो, कान्हा, हे काय बोलतोयस तू? जर त्या सरकारच्या नावावर प्रॉपर्टी झाली ना, तर सखीचा खरा हक्क तिला कधीच मिळणार नाही. तर कान्हा म्हणतो, काका, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. तुम्ही फक्त एक बाजू पाहताय, पण दुसरी बाजू मी पाहतोय. एकदा का सरकारच्या नावावर प्रॉपर्टी झाली, सरकारला सखीची गरज राहणार नाही आणि मग सरकार तिचे खरे रंग दाखवेल. सखीला कळेल की ही तिची आई तेजस्विनी नाहीये, तर सरकार आहे आणि मी खरं बोलत होतो हे सुद्धा सखीला कळेल आणि आमच्यातील गैरसमज दूर होतील. गौतम म्हणतो, अरे तू ते बरोबर बोलतोय, पण या सगळ्याची खूप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल. आणि मला मान्य आहे की सरकारला सखीची गरज राहणार नाही, पण जर तिने पेशन्स ठेवला, स्वतःचं खरं रूप तिने सखीसमोर नाही आणलं, मग काय करायचं? कान्हा म्हणतो, मग मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. पण तुम्ही काळजी करू नका, सखीला तिचा हक्क मिळणार, मी तो मिळवून देणार. सखीने जरी सगळी प्रॉपर्टी त्या सरकारच्या नावावर केली ना, तरी पुन्हा एकदा ती सखीच्या नावावर करणं माझ्या डाव्या हातचा मळ आहे. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि काका, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल. मी सरकारचा प्लॅनही यशस्वी होऊ देणार नाही आणि सखीला सुद्धा पुन्हा एकदा मिळवणार. हे ऐकून गौतमला आनंद होतो आणि गौतम म्हणतो, कान्हा, तुझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळो अशीच मी प्रार्थना करेल. कान्हा आणि गौतम फोन कट करतात आणि मग इकडे सखी ही सगळ्यांना सांगते, मी माझ्या आईच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करणार आहे आणि माझ्या आईसाठी हेच मदर्स डेचं गिफ्ट असेल. त्यामुळे सगळे खूप खुश होतात. आणि त्याच वेळेस नंदा ही सरकारच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला असा इशारा करते, अर्ध माझं अर्ध माझं. त्यामुळे सरकार तिला डोळे दाखवते, तिच्यावर खूप चिडते. आणि मग वकील साहेब हे सखीला सांगतात, ठीक आहे सखी, जशी तुझी इच्छा आहे ना तसंच होईल. मी उद्याच सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करून आणतो. सखी म्हणते, हो काका, तुम्ही उद्याच सगळे पेपर्स तयार करून आणा. वकील काका म्हणतात, आणि आता पुढील आठवड्यामध्ये राघव साहेबांची पुण्यतिथीसुद्धा आहे ना. हे ऐकून सगळे खूप इमोशनल होतात. सरकारसुद्धा रडण्याचं नाटक करू लागते. सखी सांगते, हो काका, आम्ही दरवर्षी पुण्यतिथी साजरी करतो आणि यावेळेस तर 12वं वर्ष आहे. सरकार रडण्याचं नाटक करते. तर नंदा म्हणते, कसं आहे ना सखी, मला तर असं वाटतं तुझे बाबा हे गेलेच नाही आहेत, ते जिवंतच आहेत. हे ऐकून सरकारला जबर धक्काच बसतो आणि नंदा म्हणते, एड्यांची जत्रा मेली. असं म्हणतात की प्रार्थना केली ना, सच्च्या मनाने प्रार्थना केली तर गेलेला माणूससुद्धा परत येतो. मला तर पूर्ण विश्वास आहे तुझे बाबा राघव कामतसुद्धा परत येतील. सरकार नंदाकडे रागारागाने पाहते. तर सखी म्हणते, नंदा आजी, हे काय बोलतेस तू? असं नाही होत. प्रार्थनेने एखाद्या गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते, आपल्याला समाधान मिळतं, घर शांत राहतं. पण जर प्रार्थनेने गेलेला व्यक्ती परत येत असता तर आपल्याला आणखी आयुष्यात काय हवं होतं? हे सगळं ऐकून घरातील सगळेजण इमोशनल होतात. सरकार रडण्याचं नाटक करत असते आणि सखी म्हणते, मला तर याच गोष्टीचा आनंद आहे की यावर्षी माझी आई बाबांचं वर्षश्राद्ध करणार आहे. तिच्या हाताने श्राद्ध होणार आहे आणि आम्ही दोघी मिळून बाबांची आठवण काढू. खरंच बाबा असते ना तर त्यांना किती आनंद झाला असता. असं म्हणून सखीच्याही डोळ्यात पाणी येतं आणि सरकारसुद्धा आपल्या डोळ्यात खोटं खोटं पाणी आणते. दुसरीकडे आपला कबीर म्हणजेच आपला लाडका कान्हा त्याच्या घरी असतो. डायनिंग टेबलवर येतो आणि जेवायची तयारी सुरू करतो. पण त्याच वेळेस त्याला दिसतं की राजलक्ष्मी म्हणजेच त्याची माँ ही मस्त झोपाळ्यावर झुलत बसली आहे. पण ती सुखी नसते, तर खूप दुःखी असते आणि देवदत्तच्या फोटोकडे पाहून रडत असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. कान्हालाही दिसतं आणि कान्हा माँ जवळ येऊन बसतो आणि माँच्या पायावर डोकं ठेवतो. माँ प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते,
आज देवदत्तला जाऊन 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे ऐकून कान्हाच्याही डोळ्यात पाणी येतं. राजलक्ष्मी रडू लागते आणि म्हणते, मागील 12 वर्षापासून एका तपापासून मी माझ्या मुलाच्या आठवणीत रडतीये, त्याच्या विरहात रडतीये. तुम्ही हे सगळं विसरून गेला असाल. तुमच्या सुडाची भावना, सुडाची आग ही विझून गेली असेल. पण मी माझ्या मुलाच्या सुडाच्या अग्नीत अजूनसुद्धा जळतीये आणि काही झालं तरी मी माझा सूड घेणारच. त्या सरकारला मी सोडणार नाही. आज माझ्याकडे सगळं आहे, पण माझा मुलगा नाही आहे आणि त्याचं कारण म्हणजे ती सरकार. काय दोष होता माझ्या मुलाचा ज्यामुळे तिने हे सगळं केलं? राजलक्ष्मी ढसाढसा रडू लागते. कान्हालासुद्धा वाईट वाटतं आणि कान्हा माला समजावून सांगतो, मा, तुम्हाला असं वाटतंय की मी माझं उद्दिष्ट विसरलो आहे, पण तसं नाही आहे. फक्त तुम्हाला ज्या पद्धतीने सूड घ्यायचा आहे आणि मला ज्या पद्धतीने सूड घ्यायचा आहे त्या पद्धती वेगळ्या आहेत, पण आपलं उद्दिष्ट एकच आहे. आता लवकरच मी माझा सूड घेणार आहे. जे 12 वर्षात नाही घडलं ते या वर्षात घडणार आणि मी त्या सरकारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार. त्या सरकारचा खरा चेहरा मी सखीसमोर आणणार आणि मग त्यानंतर मी त्या सरकारचे असे हाल करेल जे आजपर्यंत कुणी कधी विचारही केला नव्हता. कबीरने हा निश्चय केलाय हे पाहून राजलक्ष्मीला आनंद होतो. तर दुसरीकडे सखी मात्र या सरकारवरच फिदा असते आणि म्हणते, माझी आई म्हणजे या जगातली सर्वोत्कृष्ट आई आणि या आईसाठी मी काहीही करू शकते. जे तिचं आहे ते मी तिला परत देणार. सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करणार आणि यावर्षी मी आणि माझी आई आम्ही दोघी मिळून माझ्या बाबांचं श्राद्धसुद्धा घालू. हे ऐकून सरकार रडण्याचं नाटक करते. सखीच्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं आणि मग सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो. फ्रेंड्स, हा प्रोमो तुम्ही नक्कीच पाहिला असेल, परंतु एपिसोडमध्ये आणखीन पुढच्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत जे पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. आपल्याला एक जुनाट घर दिसतं आणि तेथे झोळीत एक छोटंसं बाळ, तान्हं बाळ हे रडत असतं आणि त्याची आई त्याला झोका देत असते आणि म्हणते, अरे बाळा झोप ना, काय झालंय तुला, झोप का येत नाहीये, का रडतोयस तू? पण हे बाळ काही केल्या झोपत नाही आणि खूप रडत असतं आणि ही आई ही बिचारी गरीब आई असते आणि ती त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस या बाईला वास येतो की मी चुल्यावर ठेवलेली भाजी करपलीये आणि ही बाई म्हणते, बाळा थांब, माझी भाजी करपलीये. आणि तिच्या हातात जी या झोक्याची दोरी असते ती अशी बाजूला ठेवते आणि ही दोरी एका बाईच्या हातावर जाऊन पडते आणि त्याच वेळेस साईबाबा आपल्यासमोर येतात. साईबाबांची मूर्ती आपल्यासमोर येते आणि बॅकग्राऊंडमध्ये माझा साई हे भजन सुरू होतं. हे छोटंसं बाळ रडत असतं आणि ही जी झोक्याची दोरी असते ही एका बाईच्या हातात येऊन पडलेली असते. मग ही बाईचा चेहरा थोडा आपल्याला दाखवला जातो. तिच्या चेहऱ्यावर खूप साऱ्या जखमा झालेल्या असतात आणि मग ही बाई बेशुद्ध असते, पण या बाळाच्या झोक्याची दोरी तिच्या हातात असते आणि बाळ रडत असतं आणि साईबाबा चमत्कार करतात आणि ही बाई शुद्धीत येते आणि दोरीने बाळाला झोका देऊ लागते. हे पाहून या आईलासुद्धा आश्चर्य वाटतं, बाळाच्या आईला आश्चर्य वाटतं. साईबाबांनी चमत्कार केलेला असतो आणि मग आपल्याला आणखीन थोडा चेहरा दिसतो या बाईचा आणि ही बाई दुसरी तिसरी कुणी नसून तेजस्विनी आहे. सखीची खरी आई, राघव कामतची खरी बायको तेजस्विनी कामत, जिला सरकारने दरीत ढकलून दिलं होतं. ती जिवंत आहे आणि इतके दिवस ती बेशुद्ध अवस्थेत होती, पण आज ती शुद्धीत आली आहे. पण तिला खूप साऱ्या जखमा झाल्या आहेत. तिच्या चेहऱ्यावर खूप जखमा असतात. ती पूर्णपणे बेड रेस्टवर असते, पण जिवंत आहे आणि तिने झोका दिल्यामुळे हे बाळसुद्धा शांत होतं आणि झोपी जातं. या बाळाची आई विचारते, अहो बाई, तुम्हाला जाग आली का? आणि त्याच वेळेस हा सीन संपतो. पण फ्रेंड्स, खरंच हा या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. साईबाबांनी शेवटी चमत्कार केला आहे आणि तेजस्विनी जिवंत आहे, सुखरूप आहे आणि शुद्धीवर सुद्धा आली आहे. आणि दुसरीकडे तिची जागा घेतलेली मनस्विनी, सरकार तिच्या रूममध्ये निवांत झोपलेली असते, जसं काही टेन्शन नाही. तसं पण सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करणार आहे, त्यामुळे ती खूप खुश असते. आणि त्याच वेळेस नंदा तिच्या रूममध्ये येते. सरकार झोपलेली असते आणि नंदा चक्क आपल्या हातामध्ये एक उशी घेते आणि म्हणते, ए मनस्विनी, मला माहिती आहे उद्या सखी तुझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी करणार आणि मग त्यानंतर मला अर्धा हिस्सा द्यावा लागू नये, त्यामुळे
तू माझा जीव घेशील, त्याआधी मी तुझाच जीव घेते असं म्हणून नंदा चक्क सरकारच्या तोंडावर उशी ठेवते आणि सरकारचं तोंड दाबते, तिला मारण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, आता तू काय जगत नाही. सरकारला जाग येते, सरकार स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, पण नंदा तिच्यावर चांगलीच भारी पडते आणि म्हणते, तू मला 1 रुपयासुद्धा देणार नाही ना, मग मी सुद्धा तुला हे वैभव मिळवू देणार नाही. जर मी उपाशी तर तू तुपाशी कशी, तुला सुद्धा मी उपाशीच ढगात पाठवणार असं म्हणून नंदा पूर्ण ताकदीने ही उशी दाबते. सरकार तडफडते, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण नंदा शेवटी नंदा आहे आणि नंदा ही उशी काही सोडत नाही आणि काही क्षणात सरकारचा जीव जातो, सरकार मरते. फ्रेंड्स, हा ट्विस्टसुद्धा खूप डेंजरस आहे, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे स्वप्न असतं आणि हे सरकारचं स्वप्न असतं. सरकार दचकून जागी होते, आजूबाजूला पाहते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे सगळं माझं स्वप्न होतं. सरकार खूप घाबरते आणि म्हणते, किती वाजलेत. ती आपला मोबाईल पाहते तर तिला दिसतं की पहाट झाली आहे. सरकारला मोठा धक्काच बसतो. सरकार म्हणते, पहाट झाली आहे आणि काही मूर्ख लोक म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी ठरतात आणि जर हे स्वप्न खरं ठरलं तर असं नाही होऊ शकत. जी सरकार कोणाच्या बापाला घाबरत नाही, ती सरकार स्वतःच्या आईला घाबरतीये. आजपर्यंत ती नंदा कमीत कमी खोलीत मला डिवसायची, पण आता बाहेरसुद्धा मला टोमणे मारतीये, मला मनस्विनी म्हणून हिणवतीये. मी तिला सोडणार नाहीये, पण आता मी काय करू शकते. तिच्याकडे मोबाईलमध्ये जो व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओच्या जीवावरती इतक्या उड्या मारतीये. सरकार चिडून म्हणते, ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी 12 वर्ष तप केलंय मी, रात्रंदिवस प्रयत्न केले आहेत आणि आता जेव्हा ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होतीये तेव्हा ही सगळी प्रॉपर्टी मी या नंदाला देऊन टाकायची. नाही, असं नाही होणार. मी तिला एक फुटकी कवडीसुद्धा देणार नाहीये. पण काय करू, त्या नंदाला संपून टाकू का. नंदा संपली म्हणजे विषय संपला. सरकार विचार करते, नाही, त्या नंदाची एवढी लायकी नाहीये की मी तिला संपू. आजपर्यंत मी अनेकांना संपवलंय. राघव कामत, देवदत्त, तेजस्विनी आणि आणखीन अजून खूप लोक, या सगळ्यांना मी संपवलंय. नंदाला संपवणं माझ्यासाठी अवघड नाहीये, पण तिची तेवढी लायकी नाहीये की सरकारच्या हातून तिला मरण यावं. मी एक सोपं काम करते. ती ज्या व्हिडिओच्या बळावर मला घाबरवते ना, तो व्हिडिओच मी डिलीट करून टाकते. म्हणजे ना राहणार व्हिडिओ, ना करणार ती मला ब्लॅकमेल, ना तिला मला अर्धी प्रॉपर्टी द्यावी लागेल. हीच बेस्ट आयडिया आहे. असा विचार करून सरकार खूप खुश होते आणि म्हणते, चला आत्ताच्या आत्ता त्या नंदाच्या रूममध्ये जाते आणि तिच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ डिलीट करते. सरकार थोड्याच वेळात नंदाच्या रूममध्ये येते. नंदा गाढ झोपलेली असते आणि सरकार तिचा मोबाईल कोठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात आधी तिच्या उशीच्या खाली पाहते, पण मोबाईल नसतो. मग आजूबाजूला पाहते तर कोठेच मोबाईल नसतो आणि त्याच वेळेस ढगांचा कडकडाट, विजांचा गडगडाट होतो. सरकार घाबरते. नंदा कूच बदलते. सरकार कपाटाच्या मागे जाऊन लपते, पण नंदाला जाग आलेली नाहीये. हे पाहून ती नंदाजवळ येते आणि गादी खाली पाहते तर तिला मोबाईल सापडतो. मोबाईल सापडलाय म्हणून सरकार खूप खुश होते आणि स्वतःच्या रूममध्ये येते आणि तिला दिसतं की हाच तो व्हिडिओ, ज्या व्हिडिओच्या बळावर ही नंदा मला ब्लॅकमेल करते. आणि मग सरकार हा व्हिडिओ डिलीट करून टाकते. सरकारला खूप आनंद होतो. झाला का व्हिडिओ डिलीट, आता पाहते तुम्हाला कसं ब्लॅकमेल करते ते. असा विचार करून सरकार नंदाच्या रूममध्ये येते. पण नंदाच्या रूममध्ये आल्यावर तिला सगळ्यात मोठा धक्का बसतो, कारण नंदा तिच्या रूममध्ये नसते. सरकार विचार करते, कोठे गेली ही. पाणी प्यायला किचनमध्ये गेली असेल का, जाऊन पाहावं लागेल. असा विचार करून सरकार ही जिन्यावरून खाली उतरते आणि तिला जबर धक्का बसतो, कारण नंदा ही चक्क सोफ्यावर बसलेली असते हॉलमध्ये आणि टी व्हीवर सरकार आणि तेजस्विनीचा तो दरीवरचा व्हिडिओ सुरू असतो. सरकारला जबर धक्का बसतो. नंदा खुल्लम खुल्ला घरातील हॉलमध्ये टी व्हीवर हा व्हिडिओ पाहत असते. सरकार थरथर कापू लागते. या व्हिडिओमध्ये सगळं दिसत असतं की सरकारने तेजस्विनीला कसं दरीत ढकललं आणि नंदा ही सरकारकडे डोळे वाकडे करून पाहते. सरकारला काय करावं ते कळतच नाही. सरकार नंदाजवळ येते आणि जोरात ओरडते, स्टॉप इट, बंद कर, हे सगळं बंद कर. आणि नंदा टी व्ही पॉज करते. सरकार विचारते, हे सगळं काय सुरू आहे तुझं. तर नंदा तिला म्हणते, काय सुरू आहे, तुला तुझी लायकी दाखवणं सुरू आहे. सरकारला खूप राग येतो. नंदाचा स्वॅगच वेगळा आहे.
सरकार कितीही माज दाखवत असली ना तरी नंदा तिची आई नाहीये, तिचा बाप आहे. आणि शेवटी बाप तो बापच असतो हे नंदाने या सीनमध्ये दाखवून दिलंय. नंदा सरकारला म्हणते, कसं आहे ना मनस्विनी, जंगलामध्ये ना एक वाघ असतो आणि अनेक वर्ष तो एकटाच त्या जंगलात असतो. त्यामुळे त्या वाघाला असं वाटतं की आता मीच या जंगलाचा राजा आहे, माझ्यापेक्षा दुसरं भारी कुणीच नाहीये. पण एक दिवस अचानक त्या जंगलात दुसरा वाघ येतो. तेव्हा वाघाने मांस दाखवायचा नसतो, समजून घ्यायचं असतं की हा वाघसुद्धा माझ्या टक्करचा आहे, त्याची ताकद, त्याची हुशारी, त्याची चपळता माझ्यासारखीच आहे. त्यामुळे त्याने गप्प बसायचं असतं. पण तू तसं केलं नाहीस. तुला असं वाटलं की मी तुझ्यासमोर ससा आहे. मी ससा नाही आहे, मी तुझ्यापेक्षा डेंजर वाघ आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सरकार खूप चिडते आणि नंदा तिला सांगते, मी या घरात येण्याआधीच सगळी तयारी केली होती, कारण तुझ्या डोक्याच्या केसापासून ते तुझ्या पायाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत मी तुला बराबर ओळखते. तू काय करशील हे मला माहीत होतं की जेव्हा तुला कळेल माझ्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आहे, तेव्हा तू तो मोबाईल चोरून व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न करशील. म्हणून मी असेच अनेक व्हिडिओ बनवून घेतले, कारण जर मी एकसारख्या दिसणाऱ्या दोन पोरी पैदा करू शकते, मग या व्हिडिओच्या झेरॉक्स का काढू शकत नाही. सरकारला जबर धक्काच बसतो. नंदा तिला म्हणते, मी तुझी आई आहे आई, मी तुला पैदा केलंय, तू मला पैदा केलं नाहीये, त्यामुळे लायकीत राहायचं. असं म्हणून नंदा पुन्हा एकदा टी व्ही ऑन करते. सरकार खूप घाबरते. तिच्या हातातून रिमोट घेऊन टी व्ही बंद करते आणि टी व्ही जवळ जाऊन पाहते तर टी व्हीला चक्क पेन ड्राईव्ह लावलेला असतो. नंदा हसू लागते. सरकारला आश्चर्य वाटतं. सरकार विचारते, ए अडाणीबाई, तुला पेन ड्राईव्ह चालवता येतो? तर नंदा तिला म्हणते, कसं आहे ना मनस्विनी, मी गावात राहत असले, मी गाईचं दूध काढत असले, शेण काढत असते, एक वेळेस मी शेणात लोळलेले असले, पण तरीसुद्धा मी 12 गावचं पाणी प्यायले, 12 गावचं पाणी. त्यामुळे मला स्वतःला कसं वाचवायचं आणि स्वतःच्या हातात लावलेला इक्का कसा वाचून ठेवायचा ना, ते चांगलंच माहिती आहे. त्यामुळे यानंतर मला नडायचं नाही, लायकीत राहायचं, एवढं लक्षात ठेवायचं. असं म्हणून नंदा हसू लागते. सरकारला जबर धक्का बसतो की आता माझं काही खरं नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव मालिका खूप भारी आहे आणि आजचा एपिसोड तर एक नंबर होता. एकाच एपिसोडमध्ये किती ट्विस्ट यावेत, एकानंतर एक भारी भारी ट्विस्ट आले आहेत. मालिका जबरदस्त आहे, यात शंका नाही. नंदाने तर सरकारची जी काही जिरवली आहे ते पाहून खरंच खूप भारी वाटलं. सरकारला अशी शेरा सव्वा शेर कुणीतरी हवंच होतं. आणि सगळ्यात भारी ट्विस्ट म्हणजे खरी तेजस्विनी जिवंत आहे, सुखरूप आहे, तिला शुद्धसुद्धा आली आहे. आणि जेव्हा ती परत येईल ना, तेव्हा मालिका पाहायची मजाच काही वेगळी असेल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, कान्हा हा किरणला म्हणेल, किरण, आता तो दिवस जास्त लांब नाहीये जेव्हा मी त्या सरकारला रस्त्यावर भीक मागायला बसवेन. आणि सरकार, मी तुला वचन देतो, तो दिवस लवकरच येईल ज्या दिवशी तू रस्त्यावर बसून भीक मागशील. म्हणजे कान्हासुद्धा आता पेटून उठलाय. सखीच्या मागे मागे करण्यापेक्षा सरकारचा बदला घ्यायचं त्याने ठरवलंय. मग कान्हा काय करेल हे पाहायला मजा येईल. तर दुसरीकडे सखी ही मदर्स डेच्या दिवशी मस्त साडी वगैरे नेसून सरकारला एक गिफ्ट देणार आणि हे गिफ्ट म्हणजे संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करणार आणि म्हणेल, मिसेस तेजस्विनी कामत, हे घ्या तुमचा हक्क, ही घ्या प्रॉपर्टीची कागदपत्र, आता तुम्ही कामत एम्पायरच्या खऱ्या मालकीण आहात. हे ऐकून सरकारला खूप आनंद होईल. आणि मग गौतम दुःखी होऊन गणपती बाप्पांसमोर येणार आणि गणपती बाप्पांसमोर हात जोडून तो म्हणेल, बाप्पा, जर तू खरंच या जगात असशील ना तर चमत्कार कर आणि खऱ्या तेजस्विनी वहिनीला परत येऊ दे. आणि त्याच वेळेस गणपती बाप्पा, साईबाबा चमत्कार करतील आणि खरी तेजस्विनी ही स्वतःच्या पायांवर उभी राहील. उभं राहण्यासाठी तिला काठीचा आधार घ्यावा लागेल, पण ती शुद्धीसुद्धा आली आहे आणि स्वतःच्या पायावर चालतीये सुद्धा. आणि ती स्वतःचा चेहरा आरशात पाहणार, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर खूप साऱ्या जखमा झालेल्या असतील, पण ती जिवंत आहे. म्हणजे आता खरी तेजस्विनी लवकरच आपल्या समोर येणार आहे. मग सरकारच्या नावावर प्रॉपर्टी झाली काय आणि नाही झाली काय,
सरकार काहीच करू शकणार नाही एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हा ट्विस्ट आवडला आहे ना? तुम्हालासुद्धा हा ट्विस्ट हे जे काही चालू या मालिकेमध्ये जे खूपच भारी आहे ते पाहायला आवडतंय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.